येऊ असं जे म्हणणारे म्हणत आहेत, असं कोणालाही म्हणता येत नाही. आम्ही येऊ असं कोणालाही म्हणता येत नाही. गिरी महाराज बरोबर आहे ना? चाकरवाडीला येऊ असं आपल्याला म्हणता येत नाही. माऊलींनी म्हटलं ना हे आले पाहिजे, तेव्हाच सगळी आपण इथे येतो असतो. त्यामुळे येऊ म्हणणं अनेकांचं असलं तरी येणं कोणाला श्रोते हो, जसं पुन्हा जन्माला येणं हे योग्य का अयोग्य हा प्रश्न कैचित आहे, तसं शक्य आहे हा पण प्रश्न कैचितच आहे ना. मी ठरवलं जन्माला आलो, हे बघा आपण येऊही म्हणू शकत नाही आणि आपण जाऊही म्हणू शकत नाही. म्हणू शकतो आपण, येऊही म्हणू शकत नाही, जाऊही म्हणू शकत नाही. आमच्याकडे एकाने फार विचार केला, फार ताण आला होता, म्हणजे आत्महत्या करायची. आमच्या संत महात्म्यांनी अध्यात्म सांगत असताना त्याच्या प्रकाशाचा विस्तार जीवनाच्या सगळ्या आयामांना व्यापून ठेवलाय. आत्महत्या रोखणाऱ्या अभंग आहेत वाङ्मयात. न लगे द्यावा जीव सहजची जाणा. किती मोठं काम आहे, किती मोठं काम आहे. मला असं वाटतं एक अखंड हरिनाम सप्ताह झाला की सगळ्या सामाजिक चळवळींचा परिणाम मिळाला असं समजा. स्वतंत्रपणे केलेल्या कामाची अडचण आहे. मी पेपरात एक बातमी वाचली होती, व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. विठ्ठला जसं गुरूंना प्रणाम केला की सगळी कामं सिद्धीला जातात, पार पडतात. मुळाला पाणी घातलं की झाडाच्या फांद्या फळं फुलं सगळे प्रफुल्लित होतात. तसा अखंड हरिनाम उत्सव संत वाङ्मय हे त्या पद्धतीचं आहे. ते एक काम केलं की सगळे अपेक्षित परिणाम मिळतो. मग महाराज आत्महत्येचा विचार आला. बरं इतका कंटाळला होता ना, तो म्हणतो जेवढा त्रास झालाय तेवढ्या टाईपने मारायचं. मरणात सुद्धा टाईप आहे आता. त्याने काय केलं, फास गळ्याला बांधला आणि झाडाला टांगला, अंगावर रॉकेल ओतून घेतलं, विष पिऊन घेतलं, रिव्हॉल्वर लोड केलेलं होतं, उंच शिखरावर होता, खाली खोल दरी, त्याच्या पुढ्यात समुद्र. त्या रिव्हॉल्वर मधली सुटलेली गोळी डोक्याला लागली नाही, लागली दोराला. डोक्याला लागली नाही म्हणजे रिव्हॉल्वरने मरण कॅन्सल. बरं गळफास देऊन मेला असताना लागली दोरी कशाला, गोळी दोराला. दोराला लागली, दोर तुटला. मग जशी गोळी डोक्याला लागली नाही त्यामुळे गोळीनं मरण कॅन्सल, तशी ती दोराला लागल्यामुळं गळफास कॅन्सल. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं होतं ना, उंच कड्यावर होता ना, तिथून तोल जाऊन खाली पडला. खाली पडत असताना आपटून मरणार होता, पण पडला पाण्यात. पाण्यात पडल्यामुळे आपटून मरणं कॅन्सल. आग लागली होती ना, पडला कशात, पाण्यात. पाण्यात आग लागलेला माणूस पडला, काय होईल क्षणात, सगळी आग विझली, जळून मरणं कॅन्सल. प्यायला काय होता, विष.